नागपूर शहरातील आराधना नगर परिसरात छबिलेश्वर हनुमान सेवा समितीच्या वतीने श्री हनुमान जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या आरोग्य शिबिरात रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, दंत तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या। यासोबतच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने 3 एप्रिल रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। पुढे 4 एप्रिल रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असून भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होऊन सामाजिक एकात्मता दृढ होत असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले। गेल्या 30 वर्षापासून आम्ही या आराधना नगरमध्ये श्री शबिलेश्वर हनुमान सेवा समिती तर्फे भव्य हनुमान जन्मोत्सव साजरा करतो। गेल्या 4-5 वर्षात आमच्या इथे चांगले मोठे सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तासाठी आरोग्य शिबिर असे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो। यावेळेस जे भक्त आमच्या इथं शबिलेश्वर हनुमंताचे दर्शन करायला येत आहे त्यांच्यासाठी आम्ही इथे हेल्थ कॅम्प ठेवलेला आहे। त्यामध्ये त्यांची आरोग्याची चेकअप होऊन राहिलं, त्यानंतर रक्तदान शिबिर आहे, नेत्रदान शिबिर आहे। या कार्यक्रमासाठी आमचे नवोदय हॉस्पिटल, आमचे मित्र डॉक्टर राकेश जीवनकर, तसेच भानुताई गडकरी जे ग्रामीण संस्था आहे, आमचे मित्र डॉक्टर लहानेजी व बरेचसे असे इथे डॉक्टर आहे त्यांनी आम्हाला सहयोग केला व मोठ्या प्रमाणात इथं भक्त येत आहे। त्यांचा हेल्थ चेकअप, त्यांचे चेकअप करून आलो की त्यांचं जे स्वास्थ्य आहे ते चांगलं राहिलं पाहिजे। आमचं 4 तारखेला सायंकाळी 7 वाजता भव्य महाप्रसादाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। त्याआधी आम्ही 6 वाजता सार्वजनिक हनुमान चालीसा पठण करणार आहोत इथे। त्यानंतर 6:30 ला महाआरती होईल व 7:30 वाजता आमचा महाप्रसाद इथे चालू होईल। हा जो महाप्रसाद आहे हा काही एकट्याचा कार्यक्रम नाही आहे, म्हणजे एक व्यक्ती इथं कार्यक्रम नाही करत। इथे जो कार्यक्रम होतो हा सर्व भक्ताच्या वर्गणीतून, समितीच्या पूर्ण सदस्याच्या मेहनतीनं व परिसराचे जेवढे बी लोक आहेत हे सर्व भक्त वर्गणी देते। ह्या वर्गणीतून हा महाप्रसाद इथं आयोजित केला जातो व या महाप्रसादाला दरवर्षी हजारोच्या संख्येने इथे लोक महाप्रसाद ग्रहण करायला येतात। मी सर्वाला विनंती करीन, सर्व भक्ताला विनंती करीन की येणाऱ्या 4 तारखेला त्यांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा। तसेच आमचे 3 तारखेला इथे जे आमची महिला समिती आहे त्यांच्याकडून आम्ही इथे आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। त्या आनंद मेळाव्यात महिला आपले स्टॉल लावतील व सर्व परिसरातील नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी आनंद मेळाव्याचा लाभ घ्यावा। जय श्रीराम, जय शबिलेश्वर। सर्वात प्रथम संपूर्ण नागपूरवासियांना आमचं स्वर्गीय भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था, केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब आणि आमच्या वतीने सर्वांना या हनुमान जन्मोत्सव हार्दिक शुभेच्छा। किरण दातीर या शबिलेश्वर समिती यांची पूर्ण जी टीम आहे या सर्वांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून इथं सांस्कृतिक कार्यक्रम करतात व त्याचसोबत इथले आरोग्य सुविधा त्यांना लक्षात येतात। या सर्व इथे आलेल्या भाविक भक्त आहेत, जसे आपले हनुमानजी पवन पुत्र आहेत, सगळ्या भक्तांना आशीर्वाद देतात। या सोबत आशीर्वादासोबत त्याला कुणाला अडचण असेल, कारण आरोग्य सेवा मागणी आहे, त्या उद्देशाने इथे सर्वांना निशुल्क नेत्र तपासणी, गरजू रुग्णांना चष्म्याचा वाटप, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन, बीपी, शुगर, जनरल ब्लडचं जर पर्याय जर असेल ते मानवी शरीराचे आहे आणि मानव ते डोनेट करू शकतं आणि जवळपास 18 वर्ष, कमीत कमी 18 वर्ष पाहिजे रक्तदान करण्याकरता आणि वयाच्या तुम्ही 65व्या वर्षापर्यंत रक्तदान करू शकता। वर्षातनं 4 वेळ रक्तदान करू शकता, दर 3-3 महिन्याच्या गॅपनी, आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही। जवळपास आपल्या शरीरामध्ये 21 बॉटल रक्त, म्हणजे 5 ते 6 लिटर आपल्या शरीरामध्ये रक्त असतं, त्याच्यातनं 350 ml म्हणजे 1 बॉटल आपण रक्तदान करतो आणि त्याची पूर्तता 24-48 तासात पूर्ण जीव निघून जाते। त्याच्यात कुठलाही तुम्हाला त्रास होत नाही आणि रक्तदान केल्यानंतर तुम्हाला असं कुठल्याही खूप मोठी प्रिकॉशन घेण्याची पण गरज नाही। आपल्याकडे सर्व फॅकल्टीचे आपण डॉक्टर बोलवले आहेत। यामध्ये जनरल मेडिसिन असेल, जनरल सर्जरी असेल, आर्थोमध्ये असेल आणि बाकी सर्जरिकल सर्व ट्रीटमेंट आपण करून घेऊन आलो। सोबतच त्यांना म्हणजे बीपी आणि शुगर हे पूर्ण मोफत आपण चेक करून आलो।
सोबत त्यांना मेडिसिन पण आपण प्रोव्हाइड करून आलो इथे, जेणेकरून भक्तांना बाहेरून दुकानातून मेडिसिन घ्यावं लागणार नाही, खर्च त्यांना बोजा पडावा नाही.